रुबाने एक चांगला बॅटल, एक चांगली फाईट मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन मोठे संघ चिपळूण तालुक्यातील नामवंत संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. एकमेकाच्या प्रतिस्पर्धी नामवंत खेळाडू, नामवंत संघ आजच्या या सत्रामध्ये चिपळूण तालुक्यातील आपण खेळाडूंना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जिलान सज्ज. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हनीफ रुबानेसाठी. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा गतीने आतमध्ये येतोय. इन स्ट्रिकर पाहायला मिळतं. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, चांगली सुरुवात गोलंदाजाची होतोय. या चेंडूवरती सिंगल निश्चितच नोंदला जाईल, पण तो हनीफ रुमानेच्या नव्हे तर संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. यावेळी आपण पाहतोय प्रयाग फलंदाजीसाठी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये वापरलं जाते. हैदर 11 वाघिवरे संघाकडून. बॅटिंगमध्ये डेप्थ चांगली आहे हैदर 11 वाघिवरे संघाकडे, तर समोर देखील एक मोठा संघ रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत संघ गुड मॉर्निंग रत्नागिरी. पहिल्या चेंडूवरती सिंगल वाघिवरे संघाचा खाता उघडला गेला आहे. एक मोठ्या मॅचमध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या सेट करणं देखील महत्त्वाचं आहे. समोरचा संघ मोठा म्हणजे तुम्हाला कालच्या सत्रामध्ये आपण 4 षटकांमध्ये 50 धावा 56 धावा चेस होताना पाहिले. इथे 5 ओव्हरचा मॅच आहे, म्हणजे तुम्हाला 65 ते 70 धावांपर्यंत धावफलक नेणं हे महत्त्वाचं आहे. एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा या दोन्ही फलंदाजांकडून हैदर 11 वाघिवरे संघाला असेल. तर सुरुवात त्या पद्धतीची मिळाली नाही आहे. दोन्ही चेंडू आपण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजाचे पाहतोय. राऊंड द विकेटचा मारा. पुढील चेंडू घेऊन जिलान ओव्हर द राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक नाकी. पॉवर प्ले आहे. चेंडू आर पार. थँक्यू. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगला चेंडू होता, त्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळताना आपण प्रयागला पाहतोय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये, एकूण 7 धावा. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळायचा होता निश्चितच पॉईंट रिजनमध्ये, पण चेंडू जातोय कव्हर्स रिजनमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. मिस टाईम स्ट्रोक होतोय. प्रॉपर टायमिंग त्या चेंडूवरती मिळत नाही आहे संघाच्या, आणि या प्रयागच्या खात्यामध्ये एक सिंगल देखील आपण मिळताना पाहतोय. हनीफ रुमाने स्ट्रायकर एंडवर येतोय पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये झिलानच्या विरोधात. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा, आणि पहिल्या षटकामध्ये अद्याप धावा खर्च झालेत 8. यावेळी मोठा स्ट्रोक. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॅट स्विंग लाजवाब. आउट फ्लो. चेंडू सीम. पुढील चेंडू त्याच रिजन मध्ये केला. यावेळी पोल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू 1 बाउंड सीमा पार. हनीफ रुमानीच्या बॅट मधून येतोय. पॉवर प्ले. कहते ना आप आपके आगाज से नहीं तो अंजाम से पहचाने जाते हो. एक अच्छा स्टार्ट तो मिला है. वेल बिगन इज हाफ डन. यहाँ से आधा काम हो चुका है. पावर प्ले की पहले ओवर में 18 रन यहाँ से जोड़ने में सफलता हैदर 11 वाघिवरे टीम को मिली है. हनीफ रुमाने एक सिक्सर एक चौका लगाया. प्रयाग के बैट से भी एक सिक्सर आता हुआ नजर आया. यानी कि दोनों बैट्समैन के बैट से अपने बाउंड्रीज लगते हुए देखी. पहले ओवर में एक अच्छा स्टार्ट मिला है. दूसरे ओवर में भी उसी स्टार्ट को बरकरार रखना चाहेंगे. दोनों बल्लेबाज उसी प्रकार के स्ट्रोक खेलना चाहेंगे, उसी प्रकार से अपनी टीम के लिए योगदान देना चाहेंगे. गेंदबाजी मार्ग पर दूसरा ओवर लेकर गेंदबाज
चिन्मय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये दूसरे ओव्हर का खेल लेकर पावर प्ले का दूसरे ओव्हर का खेल चिन्मय गेंदबाजी मार्क पर स्ट्राइकर रेट पर हम देख रहे हैं फिर एक बार प्रयाग को। प्रयाग की पारी देखी जाए तो 2 गेंदों में 7 रनों पर खेल रहे, तो हनीफ रुबा ने देखा जाए तो 11 रनों पर खेल रहे। गेंदें पेश की उन्होंने कुल प्रयाग 3 गेंदों में 7 रनों पर खेल रहे, तो 3 गेंदों में 11 रनों पर हनीफ रुबानी की पारी कुल मिलाकर रन संख्या 18 रनों पर पहुंचती हुई। गेंदबाजी बार पर चिन्मय, ये गेंद अच्छी थी, टप्पा करने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाने वाली गेंद, ही अच्छा टप्पा है, पूरी तरीके से बल्लेबाज को बीट करते हुए नजर आए। एक अच्छे टप्पे पर गेंदबाजी जरूरी है। इस पूरे टूर्नामेंट में आपने देखा है जो बैट्समैन सीधे बैट से गिर रहा है, जहां पर गेंद ज्यादा गति से मिलेगी, आगे वाली गेंद मिलेगी, फुलर लेंथ पर गेंद मिलेगी, तो वो गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, या आपने गेंद छोटी की तो वो भी आपको बाउंड्री लाइन के बाहर ही मिलेगी। लेकिन एक अच्छे टप्पे पर गुड लेंथ पर अगर गेंदबाजी करोगे तो यहां से आपको रिजल्ट भी देखने को मिलेगा। ये टप्पा अंपायर का इशारा देखना होगा, नो बॉल का था वह, नो बॉल। यहां पर अंपायर का डिसीजन, आपके पास रिव्यू है, आप ले सकते हैं रिव्यू, आप कॉन्फिडेंट है तो आप रिव्यू ले सकते हैं। एक एक रिव्यू दोनों टीम्स को हर इनिंग में मिलेगा। अंपायर का इशारा देखना होगा, वाइट बॉल, यानी कि एक एक्स्ट्रा रन तो जरूर मिलेगा। मिस्टर एक्स्ट्रा के रूप में एक रन वाकिफ टीम के खाते में जोड़ेगा। रन संख्या 1 के साथ 19 रनों पर पहुंचेगी। 19 विदाउट एनी लॉस, प्रोग्रेसिंग सेकेंड ओवर नाउ। दूसरे ओवर का खेल चिन्मय बनाम प्रयाग, ये बैटल देखने को मिलता हुआ, एक अच्छा बैटल, एक अच्छा कॉन्टेक्स्ट यहां पर देखने को मिलेगा। गेंदबाजी मार्क पर राउंड द विकेट लेफ्ट आर्म बल्लेबाज के लिए। ये गेंद फिर एक बार पुल करना चाहते थे, गेंद और बैट का संपर्क नहीं, और एक डॉट गेंद और एक बिंदी गेंद, लाजवाब टप्पा है। मैंने पहले ही कहा था अगर आप गुड लेंथ पर गेंदबाजी करोगे गेंद थोड़ा सा स्विंग होगी, अगर आप ऑफ कट लेग कट करोगे तो बल्लेबाज पूरी तरीके से बीट होते हुए इस पूरे टूर्नामेंट में हमें नजर आए। और वही प्रयास यहां पर गेंदबाज चिन्मय का चलता हुआ, लगातार दूसरी गेंद प्रयाग के खिलाफ डॉट और एक बिंदी गेंद आई। रन संख्या अभी भी रुकी हुई 19 रनों पर बिना किसी नुकसान के। इस बार भी देखा जाए तो खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर पर गेंद जाते हुए पॉइंट रीजन में, एक रन आसानी के साथ, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है, ये प्रॉपर टाइमिंग हुई नहीं थी, मिस टाइम स्ट्रोक था, खेलना जहां पर चाहते थे वहां पर गेंद गई नहीं, लेकिन फिर भी खाते में 2 रन जमा। हैदर 11 वाकिवरे टीम अब देखा जाए तो 21 रनों पर पहुंचते हुए पावर प्ले को मैक्सिमाइज करना चाहेंगे। पावर प्ले की कुछ गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। 2 ओवर पावर प्ले, 5 ओवर का मैच, 4 अलग अलग गेंदबाज जिसमें चलाए जाएंगे। वही गेंदबाजी मार्ग पर चिन्मय, इस बार शॉट स्लॉट वाली गेंद को उड़ाया आसमान में, खिलाड़ी तैनात, आसान सा कैच, विकेट नंबर पहला। नए बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए पावर प्ले की कुछ गेंदों का खेल यहां से अभी भी बचा हुआ है। और पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करते हुए हमने नासिफ फकी को कई टूर्नामेंट्स में देखा है, कई मैचेस में देखा है। मैच विनिंग परफॉर्मेंस इस खिलाड़ी से हमने देखा है। वही खिलाड़ी इस बार स्ट्राइकर एंड पर तीसरे नंबर पर हैदर 11 वाकिवरे टीम की तरफ से। यहाँ पर गेंदबाज का कॉन्फिडेंस तो 7वें आसमान पर होगा, क्योंकि एक का महत्वपूर्ण समय पर उनके खाते में विकेट है। 2 गेंदें डॉट, उसके बाद 2 रन, और जो दबाव बन रहा था 12 गेंदों का खेल समाप्त। पावर प्ले के 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर, पहले बैटिंग करते हुए हैदर 11 वाकिवरे टीम कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 27 रनों पर 27 ऑन स्कोर बोर्ड।
हे बॉलर कोण आहे? सोहेल, सोहेम, शोएब. शोएब गोलंदाजी मार्कवर येतोय तिसऱ्या षटकाचा गेल घेऊन. आपण पहिल्या पॉवर प्लेमध्ये एक चांगली धावसंख्या, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आले, पण त्यानंतर थोडंसं चिन्मयची गोलंदाजी चांगली होती, कारण की त्यांनी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करून फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले. यावेळी शोएब चांगला टप्पा, पहिला चेंडू हनीफ रुबानेला बीट करण्यामध्ये यशस्वी. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातो एस्टनच्या मागे ओमच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात गोलंदाजांची म्हणावी लागेल. झिलानने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती हनीफ रुमानेला बीट केला होता. लेग बायच्या स्वरूपात तिथे धाव मिळाली होती. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयने 2 डॉट चेंडूमध्ये सुरुवात केली होती. यावेळी शोएबला आपण पाहतोय तो देखील तशाच प्रकारची गोलंदाजी त्याची देखील आहे. पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडू लेग बायच्या स्वरूपात हनीफ रुमाने नाही तर संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडताना आपण पाहतोय. धावसंख्या एकूण 28 धावांवरती 28 ऑन स्कोर बोर्ड. शोएब बनाम नाझीम फकी. पॉवर प्ले सर्कल नाकी. यावेळी पॉवर प्ले उघडता गेला. फील्ड पांगवली गेली आहे. 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक आपण पॉवर प्ले सर्कलच्या इनफिल्डच्या बाहेर पाहतोय. गोलंदाज शोएब ओव्हर द विकेट नाझीम फकी. यावेळी निश्चितच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाकी. आणखीन एक डॉट चेंडू या ओव्हरमध्ये येतोय. 2 चेंडू डॉट, 1 चेंडूवर शरीराचा वेध, लेग बायच्या स्वरूपात धाव. एक चांगला टप्पा सातत्याने करताना या षटकामध्ये एक चांगला टप्पा पकडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज शोएबला पाहतोय. सलग 3 चेंडूंमध्ये फलंदाजाला बीट करण्यामध्ये तो देखील यशस्वी झालाय. संघ 28 धावांवरती वाकेवरे. स्लोवर चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आखे खाली, पकडला जाईल जेल. नाझीम फकीर चला पुन्हा एकदा मॅचकडे. साहिल नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. साहिल बॅट फ्रॉम सावर्डे आपण खेळताना पाहतोय. हैदर 11 वाघेवरे संघाकडून एक चांगला फाईट, एक चांगला कमबॅक गोलंदाजांचा यावेळी आपण होताना पाहतोय. 28 धावांवरती दुसरा गडी बाद. शोएबचा पुढे चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, लाजवाब स्ट्रोक. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू भिडकवला. यांचा एक चांगला बॅटल मैदानामध्ये आहे. साहिलला जवाब स्ट्रोक पहिल्या चेंडूवरती म्हणतात पवेलियन वरून सेट होऊन आले हा खेळाडू. हा चेंडू लाजवाब होता, पण भाग्य आहे कहते ना, भाग्य ने दिया बहादूर का साथ. बॅटच्या आपण पाहिलं तर कोड्यावरती लागून चेंडू जातोय आउटसाइड एज घेऊन विकेट्सच्या मागे. थर्ड बॅट रिजनमध्ये साहिलच्या बॅटमधून आणि साहिलच्या खात्यामध्ये नियंत्रणमध्ये नसताना देखील एक चौकार. षटक क्रमांक 3 संपला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एकूण धावफलकावरती 38 धावा, 38. एक चांगला ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये फलंदाजाला सातत्याने बीट करताना पाहिला. एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये होता आणि शेवटच्या चेंडूवरती देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, पण त्यावेळी देखील फलंदाजाच्या खात्यामध्ये चौकार आहे. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये सज्ज झाले गोलंदाज. अभि
गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकामध्ये सज्ज झाला आहे. यानंतर होणारी लढत SP11 वाघिवरे बनाम नील नाईट्स गुहागर. SP11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर दोन्ही संघ कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी कॉम्बॉक्सवर या. यावेळी हरीफ रुबाडेच्या बॅटमधून निघालेले स्ट्रोक पुलचा स्ट्रोक चेडो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फेन्स. चौकार. एक सुंदर स्ट्रोक, एक चांगली सुरुवात. पहिल्या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर पहिला चेंडू पण डॉट येताना पाहिला होता. तर या चेंडूवरती या षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे. सेकंड लास्ट ओव्हर आहे, चौथा ओव्हर, निर्णायक ओव्हर. गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट अभि. यावेळी ब्लॉक आउटमध्ये चांगला कमबॅक, चांगला टप्पा. ब्लॉक आउटमधला चेंडू खोदून काढला. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये आणि एकच धाव या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट होताना पण पहिली. साहिल पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. यानंतर SP11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कॉम्बॉक्सवर टॉससाठी या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्समध्ये टॉससाठी या. SP11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर. स्कोर कार्ड आपण पाहतोय एकूण 43 धावांवरती 43 ऑन स्कोर बोर्ड. आजोडी काकी चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. त्यानंतर शेवटचं षटक देखील शिल्लक आहे. 5 षटकांचा आपण मॅच पाहतोय ज्यामध्ये 4 वेगवेगळे गोलंदाज चालवले जातील आणि चौथा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. म्हणजे कोणत्या तरी गोलंदाजाला पुन्हा एकदा ओव्हर भेटणार आहे. शोएब, चिन्मय किंवा झिलानपैकी गोलंदाज ओव्हर द विकेट यावेळी साहिलसाठी. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या 2 वरती लागून लॉंग ऑन रिजनमध्ये जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने समाधान. हैदर 11 वाघिवरे संघाला आवश्यकता आहे चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करायची आहे. समोर गुड मॉर्निंग रत्नागिरीचा संघ धावसंख्या 44 धावांवरती. यानंतर आपण स्लॉग ओव्हर देखील पडणार आहोत. हानाबाडीचा षटक ज्याला म्हटलं जातो तोच 5वा षटक देखील येणार आहे. पण त्याच्या आधी या षटकातील देखील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हनीफ रुबाडे स्ट्रायकर रेटवर चांगली सुरुवात या षटकाला केली होती. फिनिश देखील चांगला करावा लागेल. मोठा स्ट्रोक, प्रहार, चेंडू सीमा रेखा पार. हनीफ रुबाडे धावफलकावरती लागलाय. 50 धावा धावफलकावरती. लाजवाब स्ट्रोक मैदानामध्ये हनीफ रुमानेच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा किल्ल्यासाठी सज्ज. डीप जाऊन फुल टॉस बनवलाय, उडवलाय, फुल टोल वसूललाय. दुसरा चेंडू, दुसरा षटकार हनीफ रुमानेच्या बॅटमधून येतोय. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर हैदर 11 वाघिवरेचा संघ 56 धावांवरती आहे. 2 गडी बाद 56. लाजवाब स्ट्रोक. एक चांगल्या षटकाची गरज, आवश्यकता होती हैदर 11 वाघिवरे संघाला आणि तो षटक कुठेतरी त्यांना मिळताना आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार एकूण 18 धावा येताना पाहिले हैदर 11 वाघिवरे संघासाठी आणि चांगला फिनिश त्या षटकाला 2 षटकांनी केले तो हनीफ रुमाने. 4 षटकांचा खेळ समाप्त. 24 चेंडूंचा खेळ समाप्त आहे आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली हैदर 11 वाघिवरे संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा 56. पुन्हा एकदा शोएब गोलंदाजी मार्कवर येतोय. व्यक्ती कोट्यातील दुसरं आणि सांगित अंतिम षटक घेऊन शोएब एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण 3ऱ्या षटकामध्ये पाहिली होती. तो पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये सज्ज झालाय. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आके डीप मध्ये. यावेळी देखील पकडलाय झेल. साकिलचा समाप्त झालाय खेळ. विकेट नंबर 3. मैदानामध्ये दाखल झाला की एक आक्रमक खेळाडू स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळताना आपण पाहतोय हनीफ रुमाने आणि महफूज शिवकरला. ही जोडी आपण बऱ्याच
वर्षामध्ये सलामीची सोडी पाहिली होती वाघिवरे संघाकडून खेळताना. यावेळी हैदर 11 वाघिवरे संघामध्ये 5व्या क्रमांकावरती महफूज शिवकर दाखल झाला आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता आपण शोएबच्या नावावरती पाहतोय. एक चांगला टप्पा आपण त्याला या षटकामध्ये देखील एक चांगली सुरुवात करताना त्याला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट महफूज शिवकरसाठी. पहिला चेंडू यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न की विकेट मिळू शकते. पहिल्या चेंडूवरती महफूज शिवकर बॅक टू पवेलियन. 56 धावांवरती लागणारा हा दुसरा धक्का आणि संघाला लागणारा एकूण चौथा धक्का. महफूज शिवकर बॅक टू पवेलियन. स्लॉग ओव्हर शेवटचा ओव्हर अंतिम ओव्हर. हाणामारीचं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर आहे आणि लाजवाब सुरुवात यावेळी गोलंदाजाने केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचबरोबर यानंतर होणारी लढत SP 11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर. इम्रानभाई शिवकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस घेतला जाईल. मी विनंती करतो नील नाईट्स गुहागर आणि SP 11 वाघिवरे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. पंचाचा इशारा वाईटचा येतोय. मॅचकडे पुन्हा एकदा जातोय. एक चांगले आपण यानंतर देखील एक चांगला बॅटल येणार आहे. SP 11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर. इम्रानभाई यांच्या शुभ हस्ते टॉस घेतला जाईल. हा चेंडू पंचाचा इशारा पाहूया. नोचा येतोय. नो बॉल फ्री हिट. उघडा डोले पहा डेट. येणारा चेंडू हनीफ रुमानेसाठी आहे फ्री हिट. यावेळी चुकी केली आहे गोलंदाज शोएबने. सलग 2 चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त येताना. एक वाईट बॉल त्यानंतर नो बॉल आणि मोमेंट पुन्हा एकदा शिफ्ट होऊ शकते कारण की हनीफ रुमानेने मागील 2 चेंडू फेस केले. ते दोन्ही चेंडू षटकार आपण पाहिले होते. यावेळी देखील हनीफ रुमाने केल्यासाठी सज्ज आहे. फ्री हिटवाला चेंडू पंचाचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. नियंत्रण नाही आहे. चुकीची लाईन चुकीची लेंथ यावेळी शोएबची आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती गेले पण त्यानंतर टप्पा कुठेतरी त्याचा चुकीचा करताना पाहतोय. 3 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये केलेत. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे हनीफ रुमानेसाठी. शोएब दबावमध्ये येतोय. प्रेशरमध्ये येतोय. विनंती आहे की SP 11 वाघिवरे. SP 11 वाघिवरे संघ आपण टॉससाठी या. SP 11 वाघिवरे. हा चेंडू चांगला आहे. कमबॅक डिलिव्हरी ज्याला म्हणतात तोच. यावेळी शोएबच्या माध्यमातून फ्री हिटच्या चेंडूवरती हनीफ रुमानेला काकीचा धावा कुठं येत नाही आहेत. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आणखी एक आलाय. शोएब 3 अतिरिक्त चेंडू केल्यानंतर एक चांगला चेंडू. या षटकामध्ये 3 चेंडू केले. 3 चेंडू डॉट आणि 3 अतिरिक्त चेंडू. अशा प्रकारचा हा ओव्हर शोएबच्या प्रगतीपथावर. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू हवेमध्ये आहे. यावेळी देखील हनीफ संघाचा सफवान आपण टॉससाठी या. सफवान विनंती आहे की आपण टॉससाठी या. यानंतर SP 11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर या 2 संघांच्या दरम्यान लढत केली जाईल. अमान बगदादी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय.
सलमान तिकडे बॉल किती मिळलं? चेक चेक टेस्ट. कुणाची? जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफ़र भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूँगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं शब्बीर भाई एलबी चषक 2024 के तीसरे दिन की कहानी जीटीसी के माध्यम से. बिल्कुल हमारे साथ बहुत सारे दर्शक जुड़े हुए, सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. और जीतने के लिए 62 रनों की ज़रूरत है. पहले बल्लेबाजी करते हुए हैदर 11 वागिर ने रन बनाए 61 और गुड मॉर्निंग के सामने 62 रनों का लक्ष्य रखा गया है. रत्नागिरी टीम के सारे खिलाड़ियों को मैं विनती करूंगा, आपको डगआउट की तरफ बैठना है, जो डगआउट हमारे मंच के राइट साइड की तरफ है. गुड मॉर्निंग रत्नागिरी के सारे खिलाड़ी को, खास करके अभी बल्लेबाज हैं तो सारे बल्लेबाज हमारे कॉम्बॉक्स के राइट साइड पर जो डगआउट है खिलाड़ियों के लिए एक बार एक अच्छी जगह बनी हुई है, तो वहाँ पे जाके बैठना है. स्कोर राज हमारे साथ अर्शनाद बहुत अच्छा काम कर रहे हैं. और इससे पहले आपने उसित की आवाज़ सुनी थी मराठी और हिंदी में. आज के 32 दिन की कहानी. जहाँ तक सवाल इस मुकाबले की बात करें तो SP 11 वागियोरे और नील नाइट्स मैच नंबर 2 और अभी पहला मुकाबला चल रहा है गुड मॉर्निंग रत्नागिरी बनाम हैदर 11 वागियोरे. तो इस मुकाबले में बहुत अच्छी बल्लेबाजी रही है. बल्लेबाज अनिप रुमानी की, जिन्होंने बनाए 27 रन, बराक के बल्ले से 9 रन. उसके बाद में एक बार फिर मौका मिला था नाजिम को, लेकिन वो बड़ी पारी नहीं है, 6 रन बनाए. और साहिल के बल्ले से 11 रन. आज महफूज अपना खाता नहीं खोले पाए, 101 रन और अमान के बहुत महत्वपूर्ण 1 रन. जहाँ तक सवाल इस मुकाबले की बात करें तो साहिल और अनिप ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. जीतने के लिए 62 रनों की ज़रूरत है और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. इंटरेस्टिंग मैच होगा. जैसे कि देखिए इस मुकाबले में अब फिलहाल बल्लेबाज किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे, इंटर क्या होगा वो देखना बहुत ज़रूरी है. ऋत्विक और जिलान की जोड़ी मैदान के अंदर. फर्स्ट क्लास क्रिकेट में 500 रन बनाने वाले और टेस्ट क्रिकेट में 400 ब्रायन लारा का जन्मदिन आहे. आणखीन एक मला गोष्ट सांगावी लागेल. हैदर ज्या खेळाडूनं टेनिस विश्व गाजवलं, मला वाटतं गावचे सरपंच पण ते होते, अर्थात त्यांच्या नावानं आज टीम आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. हैदर 11 वागियोरे जी तालुक्याची टीम आज खेळते ती हैदरच्या नावाने खेळते. आणि मला आठवतं एक चांगला सामना जो घोणसरमध्ये झाला होता, वागियोरे संघ त्या ठिकाणी खेळत होता. एक सामना रामपूर हायस्कूलच्या मैदानावरती, तिथेही हैदरबरोबर खेळण्याची संधी मिळाली. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल बाबाच्या विरुद्ध बॅट्समन करतील का धावा. ऋत्विक आणि जिलान ही जोडी मैदानावर. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, कव्हरच्या डोक्यात चेंडू खेळून काढलाय. 1 बॉल चेंडू सीमार छप्पार, धावमित ते 4, खणखणी चौकार. अत्यंत सुंदर टायमिंग. वसीमला मी बघतोय भरपूर खुश आहे. पहिल्या मॅचमध्ये जीवात जीव नव्हता, दुसऱ्या मॅच नंतर मग गाडी पटरीवरती आली आणि मग संध्याकाळी ती खूप चांगली गेली. म्हणजे मला वाटलं तर आता संध्याकाळी ते वसीमभाई तुम्ही जेवणार की नाही, पण संध्याकाळी संघानं इतकी चांगली कामगिरी केली. आज वसीमभाई यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य फुललेलं आहे. आणखीन एक चांगला फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू इथे जातो, इथे क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा हैदर यांच्यावरती मी येईन. आणि षटकार या टीममध्ये, म्हणजे जेव्हा वाघिवरे संघामध्ये इतकी चांगली कामगिरी केली तर षटकार नावाची टीम चिपळूणमध्ये तयार झाली, तर त्या संघाचं नेतृत्व हैदरने केलं होतं. 2 वेळा माझ्या आठवणी खूप चांगल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध आम्ही खेळलो होतो आणि त्यावेळेस
काल मला वाटतं पहिल्या दिवशी मी ती गोष्ट सांगितली. हैदर 10वीत होता आणि वाघिवरे संघाचं नेतृत्व करत होता. रामपूर हायस्कूलनं ती स्पर्धा आयोजित केली होती. मला वाटतं त्यानंतर हायस्कूलच्या कुठल्या क्रिकेटच्या स्पर्धाच झाल्या नाहीत. हे दुर्दैव आहे. पण त्याने स्क्वेअर कट केला होता आणि इरफान त्याच्याबरोबर बॅटिंग करत होता. हे दोन्ही हुकमाचे ऐक्य होते. म्हणून जी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑफ्टमच्या बाद चेंडू. वाघुरी संघानं रामपूर हायस्कूलला हरवलं होतं आणि हैदर एकटाच एवढा नडला होता, एवढी चांगली बॅटिंग केली होती आणि तेव्हाच कळलं होतं की तो एक मोठा खेळाडू होणार. त्यानंतर घोणसरेमध्ये आम्ही त्यांना हरवलं होतं वाघुरी संघाला. अर्थात ती इरफान खूप चांगली गोष्ट सांगू शकतो. यावेळेला कापटका खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक काय करतो, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला आहे. पंचांचा इशारा काय येईल ते पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद, अवघड झेल यावेळेला टिपला गेला. टाळ्यांचा जोरदार गजर होतोय. शानदार कॅच. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, फटका खूप चांगला होता, दर्जेदार होता, परंतु सर्वोत्कृष्ट कामगिरी यावेळेला क्षेत्ररक्षकाने केले आणि फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी झिलान, जो हुकमाचा एक काय तो या ठिकाणी बॅक टू द पॅबरेन. गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाला बसते पहिला धक्का आणि उच्च कोटीची फिल्डिंग आपण पाहिली आहे. अवघड होतं, म्हणजे सोपं नाही. इथून बाहेरून बोलणं तितकंसं सोपं आहे. मैदानावरती आता पारा 33वरती चढला आहे, म्हणजे कडक ऊन आहे. 33 आहे. तसं बघायला गेलं तर मागच्या 20-25 दिवसाची तुलना केली तर वातावरण तसं बरं आहे, नाही तर तो पारा 40च्या वरती होता. आत्ता म्हणजे तापमान आहे ते 33 आहे. मॅच 62 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली केली ऋत्विकनं, तो खेळतोय 5वरती. झिलाननं मात्र पहिल्याच चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि टायमिंग चांगलं झालं होतं. खूप छान पद्धतीने चेंडू खेळला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षकाचं नाव आहे साईनं अप्रतिम झेल पकडला आहे. स्पर्धेत आणखीन एक उत्तम प्रकारचा झेल या ठिकाणी पकडला गेला आहे. हैदरचं माझ्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं स्थान काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. म्हणजे तो एक व्यावसायिक खेळाडू त्यानंतर झाला, मुज्जमसारखा खेळाडू, तंत्रशुद्ध फलंदाज आणि वाघुरी संघासाठी आघाडीचा फलंदाज. मला वाटतं आता ते दुबई किंवा कतारला असतील. त्यानंतर अयूब, तो रामपूर हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकला आणि तीच गंमत मी सांगणार आहे. चेंडू ऑफ्टमच्या बाहेर, बॅट चिकड आणि एक्स्ट्रेक्शन खूप सुंदर. फलंदाज बाद. लकीला काही नशिबाची साथ मिळणार. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होतोय वाघुरी संघासाठी. आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये आता खरं तर क्रिकेट आम्ही खेळत नाही, परंतु पहिला पुरस्कार हैदरमुळे मिळाला. आता तो कसा माहिती तुम्हाला सांगेन. धावपलका धाबा 5. हैदर वाघुरीसाठी महत्त्वाचा आहे, टेनिस क्रिकेटसाठी महत्त्वाचं आहे. त्याचे षटकार बघण्यासारखे होते. तो षटकार खेळायचा, आकाशात एवढा उंच चेंडू जायचा, खूप जबरदस्त. म्हणजे त्याच्याकडे ताकद, उंची प्रचंड होती. आणि मग एकदा चेंडू खेळला, टायमिंग झाला तर तो मग खूप लांब जायचा. आणि पूर्वी बघा, आत्ताचे चेंडू आणि पूर्वीच्या चेंडूमध्ये फरक आहे. पूर्वीचा चेंडू MRI होता, आत्ताच्या चेंडू 10X असतील किंवा बाकी सर्व जे जे चेंडू आहेत ते सहज बाउंड्री बाहेर. पहिला चेंडू पण पूर्वी काय असायचं की किमान 6 षटकांचा किंवा 8 षटकांचा सामना असेल तर 2 षटकं तरी किमान तुम्हाला अलॉंग द कार्पेट खेळा. त्याचं कारण काय, या चेंडूवरती एक भीस असते, ते भीस या ठिकाणी कमी झाली की मग चेंडू तुम्ही खेळलात की आणखीन चांगल्या वेगानं तो मैदानाच्या बाहेर जायचा. पण आता क्रिकेट बदलले, सगळे खेळाडू लाखमोलाचे झालेत. धावपलकावरती धाबा आहेत 49. मैदानावरती एक इतिहास रचण्याची संधी आहे बाबाकडे. बाबाच्या विरुद्ध होतील का धाबा, परंतु त्याने 2 शिकार केल्यात. आता 3री शिकार तो करणार का ऑन हॅट्रिक. यापूर्वी आपण बघितलं तर वसीमनं चांगली कामगिरी केली होती, पहिली हॅट्रिक नोंदवली होती. विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा मान रोमानी साहेबांना आहे. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि शानदार दमदार कामगिरी. तसंच पण बाबा यावेळेला संधी त्यांना देखील आहे. मैदानावरती चिन्मय क्रमांक 4वरती बॅटिंग करण्याकरता तंत्रशुद्ध बॅटर आहे. तर ऋत्विकला इथे मात्र सावध पवित्रा घ्यावं लागेल किंवा एक चांगली भूमिका या ठिकाणी बजावण्याची आवश्यकता. वाजिद रुमान यांच्याकडून 3ऱ्या विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक. पुढे सरसाबत अप्रतिमरित्या यावेळेला पावरांचा खूप सुंदर वापर आहे. चेंडू खेळून काढला आहे एस्टकबरला. ओ हो, आज रत्नागिरी संघाला नशिबाची साथ मिळत नाही. आता हा चेंडू 100% जायला पाहिजे आता सीमा रेखा पार. पण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं टॅलेंट आणि त्याचबरोबर तुमचं नशीब देखील महत्त्वाचं आहे. तिथे हलकासा एक छोटासा बांध आहे, त्या बांधाला चेंडू थांबला आणि तो चेंडू या ठिकाणी खूप छान पद्धतीने फिल्डिंग केले. 2 आपण बघितलं तर फलंदाज बाद झालेत. झिलान
आपलं खातं करू शकत नाही. लकी आज नशिबाची साथ मिळाली आहे. चिन्मय 2वरती घेतो, ऋतिक 5वरती धापल करते. एकूण डावा 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे मास्टर घ्या एक सुंदर गाणं घेऊन ऐकूया डीजे मास्टरचं सुंदर गाणं. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. तर 1999मध्ये एकूण 7 मॅन ऑफ द सिरीज मिळाल्या होत्या. त्यापैकी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार 1994मध्ये मला मिळाला होता. त्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता हैदरचा. आता ते कसं ते मी सांगतो तुम्हाला. धावपल करते हमायत 6. पहिला पुरस्कार होता क्रिकेटमधला बेस्ट फिल्डरचा. थर्ड मॅन, गली, पॉईंट, स्ट्रायकर, मिडॉप. त्यानंतर आता क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता इथे आता मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक असणार की लॉंगॉनमध्ये. मिडॉनमध्ये तरी दिसतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमन बगदादी खूप प्रतिभावंत खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू. शानदार कामगिरी त्यानं केले. राईट ऑफ ओव्हर द विकेट. ऑन साईडला यावेळेला खेळायचा प्रयत्न, परंतु दिशेवरती कंट्रोल नाही आहे. वाईट बॉलनं सुरुवात केली अमननं. जबाबदारी असेल ऋतिकवरती. ऋतिक खेळतोय 5वरती तर चिन्मय खेळतो 2वरती. यावेळेला स्ट्राईक रेंजला फलंदाज आपण पाहू शकता ऋत्विक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमन. यामध्ये देखील लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. आता धावांची भूक अत्यंत महत्त्वाची असेल बॅटरला, परंतु ती भूक या ठिकाणी भागवण्याकरता तुम्हाला निश्चितच चांगली बॅटिंग करावं लागेल. आणि जास्तीच भूक लागली असेल तर अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला हॉटेल सिटी शेफ, जिथे अनेक वेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. कासिब बेबल यांचं हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी स्वादिष्ट पद्धतीचं खाद्य त्या ठिकाणी मिळेल. बघा आता यावेळेला चांगला फटका ऑन साईडला बॉडीला रोल करून खेळला आहे. पूल केला आहे. चेंडू जाईल सीमारक्षण चाललं आहे. पंचांचा इशारा पाहूया. 2 धाबा डिक्लेअर क्षेत्रामध्ये. हॉटेल सिटी शेफ आपण बरोबर व्हेज अँड नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं खाद्य आपल्याला मिळेल. जेवण आपल्याला उपलब्ध आहे. फक्त आपल्या केशाचा सल्ला घेऊन तिथपर्यंत पोहोचायचं आहे. धावपल करतो 11. गोलंदाजी मार्कवरती अमन पुन्हा एकदा सज्ज असेल. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम मारा केलं. त्याचं एक्सटेन्शन थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा इथे बॅटरला मिळतोय. पहिल्या षटकात आपण बघितलं 7 धाबा. या षटकात आत्तापर्यंत 2 वाईट बॉल, त्यानंतर एक दुहेरीचा टोला. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. आत्ता चेंडू खूप चांगला होता. ऑफटर्मच्या बाहेरचा होता. लेंथ खूप चांगली होती. थोडासा आपण बघितलं चेंडू थांबून आला. यष्टीरक्षक या ठिकाणी आपण रुमानी साहेबांना मैदानाच्या बरोबर विकेटच्या मागे पाहतोय. थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचा फायदा मिळवत या ठिकाणी दोन्ही बॅटरी 1 धाव पूर्ण केले. धावपल का 12. राईट टर्म ओव्हर द विकेट. अभित चेंडू आहे कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला. झेल. बॅट्समनचा संपला खेळ. टाळ्या वाजवण्याची झाली वेळ. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करत आहेत टाळ्यांचा गजर, कारण यावेळेला बॅट्समन आऊट झाला आहे. चिन्मयचा संपला खेळ. चिन्मय तंत्रशुद्ध फलंदाज आहे, परंतु या मॅचमध्ये अमनसारखा जो खेळाडू आहे तो फॉर्ममध्ये, त्याला सूर सापडलेला आहे. या सीझनमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि चिन्मयसारखा मोहरा टिपला गेला आहे. कव्हर्समध्ये उत्तम प्रकारचा झेड टिपला गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक होता जुनेद इसानी. नवीन बॅटर मैदानावरती प्रणित. गुड मॉर्निंग. रत्नागिरी संघाला आत्ता इथून बघितलं तर या धाबा पूर्ण करण्याकरता एका भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. ऐदर इलेव्हन वाघोरी संघाची कामगिरी अप्रतिम. मैदानावरती न्यू बॅटर क्रमांक 5 वरती पर्यंत, याचा अर्थ आत्तापर्यंत गुड मॉर्निंग संघानं 3 अत्यंत महत्त्वाचे फलंदाज, त्यापैकी जिलान 0, लकीब 0, त्यानंतर चिन्मय 2, प्रणित न्यू बॅटर. नाही चेंडू रीड करता आला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. जोरदार अपील केलं अमननं, परंतु पंचांना कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही आहे. या अँगलनी तसं समजत नाही की चेंडू कुठे जातो. आता पंचांचं काय म्हणणं असतं ते पण आपण या ठिकाणी सांगितलं. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं तर चेंडू आउट ऑफ द ऑफ इम्पॅक्ट आपण बघितला तर बॅट्समन 4थ्या स्टंपवरती उभा आहे आणि तिथं तो चेंडू यावेळेला त्याच्या पायाला स्पर्श होतोय आणि त्यामुळे पंचांनी जे अपील आहे ते फेटाळून लावले. अमन या ठिकाणी अपील करत होते.
जोरदार अपील त्यांनी केलं. धावपलकावर धाबा 15, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा धावपलका धाबा 13. 13 ऑन द बोर्ड. ओहो, सुरेख कामगिरी, वेगातला अप्रतिम बदल. वेगवान गोलंदाजाला हे करणं फार गरजेचं आहे, कारण आज आय पी एलमध्ये 2 गोष्टी मला दिसतात. म्हणजे एकतर तो स्कोरबोर्ड अतिशय वेगाने जाणारा आणि प्रेक्षकांमध्ये टाळ्या सिट्टांचा गजर. 2 गोष्टी मला दिसत नाहीत, त्या सांगतो. धावपलकावर धाबा आहेत 13 धाबा. 13. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अमन अत्यंत महत्त्वाचा यावेळेला गोलंदाज अप्रतिम मारा करतोय. या षटकात 2 वाईट बनणं सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्याला सूर सापडला आहे लयबद्ध गोलंदाजी करत असताना. पुढे सरसव चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला बॅट आणि पायावर आदळतोय. अप्रतिम मारा केला आहे. अमन शानदार कामगिरी केली आहे. टाळ्याचा जबरदस्त गजर होतोय. 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धाबा 7च्या सरासरीनं 14 आहेत. आय पी एलमध्ये मी मगाशी म्हणालो की एक तर तो स्कोरर वेगानं पळतो, दुसरी गोष्ट प्रेक्षक एन्जॉय करत आहेत, पण क्षेत्ररक्षक आणि बॉलर दिसत नाही आहेत. क्षेत्ररक्षक कुठे आहेत? 11 प्लेअरपैकी जे 9-10 प्लेअर असतात जे फिल्डिंग करतात दिसतच नाही आहेत. कारण धावा होतात 200, 220, 240, 250, 280. फक्त चेंडू सीमारेषा पार करताना दिसतो आपल्याला. बाकी सगळे प्रेक्षक आणि आता क्षेत्ररक्षक पण प्रेक्षक बनलेले आहेत. आय पी एलमध्ये हा बदललेला चेहरा आहे. भविष्यात काय होणार आहे मला माहिती नाही. आता हे क्रिकेट किती जणांना भावेल, गोलंदाज पण दिसले पाहिजेत, तर म्हणजे बॅट आणि बॉलमधलं दोन्ही बघायला मिळायला पाहिजे. आता फक्त मला वाटतं मनोरंजन हाच विषय राहिलेला आहे आय पी एल करता. धावपलकर धाबा आहेत 14. दुसरी गोष्ट तीच न सांगण्यासारखी आहे. आय पी एलमधली सोन्याचं अंड देणारी कोंबडी आय पी एल. यावेळेला कुटुंबाचा चेंडू हुक केलाय. अप्रतिम फटका. चेंडू जाईल यावेळेला लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं. फलंदाजाला लागले भूक, त्याने फटका खेळला. हुक. धावमिती 4 चौकार. तुम्हाला पण भूक लागली तर इथे जवळच एक सुंदर असं हॉटेल आहे, हॉटेल सिटी सेफ. परंतु आता फलंदाजाला भूक लागली. हा चांगला फटका होता. अकुटपाचा चेंडू बाउन्स टाकला होता बाबानं. आता बाबाचा आपटबार फुटला नाही. बी करमरकर नेहमी म्हणायचे की हा जो अकुटपाचा चेंडू तो आपटबार होता. आता फुटला का नाही, तो थोडा निक्षमच्या दिशेने चेंडू गेला. त्यावरती एक चांगला फटका खेळला आहे. आणि त्यानंतर फुल लेंथ चेंडू आहे. सुरेख प्रकारचा चेंडू, सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. तुम्ही या क्रिकेटमध्ये जेव्हा गोलंदाजी करता तेव्हा 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटरचा वापर करू शकता. म्हणजे एखादा डान्सर असतो त्याला सांगितलं जातं, म्हणजे ते यामध्ये जजेस काय सांगतात, तुम्ही सगळ्या स्टेजचा वापर करायचा आहे. आता गोलंदाजाला इथे बॅट्समनला अडचणीत आणायचं आहे, तर त्यासाठी आता गुडनेस पाटोलेस चेंडू आहे. म्हणजे त्यानं आत्तापर्यंत गोलंदाजामध्ये 6 मीटरचा वापर केला, 2 मीटरचा वापर केला, 4 मीटरचा वापर केला आहे. हे वैविध्य आहे. गोलंदाजीमधलं वैविध्य आपण पाहतोय, जिथे लेंथमध्ये बदल केला जातोय. धावपलकर धाबा आहेत 20. जिंकण्याकरता आवश्यकता आहे 62 धावांची. आणि फूट सॅलॅड गोलंदाजी तुम्हाला करता आली पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुट चेंडू ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. खराब क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ आज रत्नागिरी संघाला अजिबात मिळत नाही आहे. रत्नागिरी संघ अडचणीत आलेला आहे. यानंतर नील नाईट गॉगर संघानं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. SP11 वाघेवरे, शकील पेबेकर यांचा संघ आपण तयार राहायचं आहे. धावपलकर धाबा आहेत 22. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू आणि यावेळेला पंच वाईट बॉलचा इशारा करत आहेत. धावपलकावरती एकूण डाबा आहेत 23. हैदर 11 वाघुरेस यावेळेला खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं बॉलिंग युनिट. बाबाचं आतापर्यंत गोलंदाज पृथक्करण बघितलं तर छान मारा केला त्यानं. लेंथ चांगली ठेवले आणि हुकमाचं एक काय. स्ट्रायकर यांना फलंदाज ऋत्विक. यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळायचा. चेंडू आला इथे लॉंग ऑफमध्ये. पुन्हा एकदा आपण हो जो फिल्डर जिथं उभा आहे तिथं चेंडू आलाय. आता हे काय मॅजिक आहे. मगाशी स्क्वेअर लेगला आपण बघितलं, वाटत होतं की इतका चांगला स्वीट आवाज आला होता. चेंडू गेला सीमारेषेच्या पार, पण चेंडू हातात गेला. आता जिथे लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे तो शोधतोय चेंडू, इकडे तिकडे शोधतोय. त्याने मागे वळून बघितलं, त्याच्या चेंडू हातामध्ये आला. या मैदानाची काय खासियत आहे काही कळत नाही. वाघोरे संघाच्या दृष्टिकोनातून सध्या तरी आता आपण बघितलं सगळ्या गोष्टी पथ्यावरती पडत आहेत.
ओव्हर समाप्त. 3 षटकांचा खेळ. बाबाचं पृथक्करण गोलंदाज खूप चांगला आहे. 52 षटक पूर्ण झालंय. धापलका धाबा 25-25. 2 षटकामध्ये बाबाने किती धावा दिल्या ते देखील बघा. पहिल्या षटकात धावा दिल्या तर त्यानं 6-7 आणि आता या षटकात धावा दिल्यात एकूण 11. तर एकूण 18 धावा त्याने खर्च केल्यात. बाबा जिंकण्याकरता आवश्यकता 62 धावांची. 52 षटक पूर्ण झालंय यावेळेला गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाचं. परंतु बघा 3 गडी बाद झाले. सर्वात महत्त्वाचं काय इथे अत्यंत महत्त्वाचं आहे उर्वरित 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 62 पर्यंत पोहोचायचं आहे. धापलका धाबा 25. आव्हानं प्रचंड असणार आहेत. क्षमता असलेले खेळाडू मैदानावरती प्रणित आहे. परंतु तितक्या ताकदीचे गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी यावेळेला या मॅचमध्ये बॅटरवरती दबाव वाढवला आहे. फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक गली पॉईंट, डीप स्ट्रक कवर, एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आणि रुमानी 27 धावांची अत्यंत सुंदर खेळी त्यानं साकारली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जुनेद. सामोरं जाईल फलंदाज प्रणित. यावेळेला चेंडू बॅटवरती नीटचा आला नाही. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अप्रतिम झेल. प्रणितचा संपला खेळ आणि साहिल राहील तर सगळं राहील, नाही तर सगळं जाईल. साहिल यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आणि आता त्याने 2 झेल पकडलेत. प्रणित बॅक टू द पॅव्हलियन. गुड मॉर्निंग संघाला बसतोय 4था धक्का. उर्वरित चेंडू किती शिल्लक आहेत ते देखील आमचे ज्युडिशियलची टीम आम्हाला सांगेल. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. अर्नालला सल्ला माझा एकच असेल, स्कोरर म्हणून एक परीक्षा येते स्कोरर करता, ते दिली तर बरं होईल. खूप चांगली कामगिरी तो इथं करतोय. आयुष साबळे यांच्याबरोबर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. वाघुरी संघाचे सर्व दिग्गज खेळाडू इरफान, त्यानंतर आत्ता मैदानावरती नवीन बॅटर दाखल झाला आहे. अभिषेक न्यू बॅटर. दबाव मॉर्निंग संघावरती. रत्नागिरी संघ अडचणीत सापडला आहे. 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चुनेचे षटक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. साईडला दुसरा झेल टिपला आणि यापूर्वी त्याने आपण बघितलं तर तो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमध्ये होता. आत्ता तो फाईन लेग क्षेत्रामध्ये गेला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता साईडला. आजचा सामना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. गुड मॉर्निंग रत्नागिरी आणि हैदर 11 वाघुरे. अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॅक पडून जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये आला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला एकच धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 26 वरती. अजूनही 36 धावांची आवश्यकता आणि आपल्याकडे शिल्लक आहेत चेंडू 10. 10 चेंडूमध्ये तुम्हाला या 36 धावा उभारायच्या आहेत. अभि 1 वरती खेळतोय तर ऋत्विक 2 चौकाच्या बॅटमधनं गेअर चेंज करणार का? यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये आहे. ऋत्विक आज जास्त टेडिंग करू शकला नाही. फलंदाजी करत असताना तो बत्तक धरून उभा होता आणि आता गेअर चेंज करण्याच्या नादामध्ये तो बाद झाला आहे आणि पर्याय नव्हता, कारण तुम्हाला 36 पर्यंत पोहोचायचं आहे. उर्वरित चेंडू शिल्लकच 9 चेंडूमध्ये 36 धावा उभारायच्या होत्या. अशा कोणीतरी एकानं जाऊन हल्ला करायचा होता. हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्याला यश फारसं आलं नाही आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर, न्यू बॅटर शैलेश. रत्नागिरी संघाला उर्वरित 9 चेंडूमध्ये 36 धावा या ठिकाणी करायचे आहेत. 36 धावांचं आव्हान आहे. किमान मला वाटतं या षटकामध्ये आता जर 4थं षटक आहे तर 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये जर परत यायचं असेल, कमबॅक करायचं असेल गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाला, तर दुसऱ्या बाजूला हैदर 11 वाघुरे संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. शानदार गोलंदाजी आत्तापर्यंत. वेगवान चेंडू आहे. एका विकेटनं बघा काय घडले मैदानावरती, किती ऊर्जा आले. बॅट्समन षटकार चौकार आणि मिडल ऑफ द बॅट खेळल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो, तर गोलंदाजाचा आत्मविश्वास एका विकेटने वाढतो. इतका वेगवान चेंडू ऑफ्टमच्या बाहेर गोल्डन स्पॉटवर होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि गोळीच्या वेगानं अनिपच्या हातामध्ये गेलाय. शानदार गोलंदाजी.
यावेळेला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती 1-2 एकेरीने धावसंख्या वाढले. धावसंख्या पडले 27वरती. 62 धावांचं आव्हान आहे आणि आता उर्वरित चेंडूचा विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे 35 धावांची. अप्रतिम गोलंदाजी जुनेदकडून स्लोवरून टाकला त्यावरती आक्रमण केलंय. यावेळेला चेंडू सीमारेषा फोडणार यात काही शंका नाही आहे. षटकार 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती यावेळेला बॅटर अभिषेक बॅटमधनं षटकार. जिंदगी मौका देती है, सरल शब्द में उसे आज कहते हैं. दोस्तों आज करना होगा, अभी करना होगा. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. अभी ने बहुत खूबसूरत स्ट्रोक जड़ा और एक बार फिर मैच में लेके आए. अब 6 गेंदों में 29 रन बनाने हैं. इस मुकाबले की बात करिए, पिछले 2 दिनों की कहानी देखिए तो बिल्कुल रन बहुत तेज़ी के साथ आए इस विकेट पर. हैदरबद्दल मी सांगत होतो 1994 त्याने एक स्क्वेअर कट खेळला होता आणि मी पॉईंटमध्ये उभा होतो. त्यावेळेला उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं आणि त्या एका चांगल्या फटक्यानं त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार क्रिकेटच्या या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीला 1994 साली मिळाला होता. हैदरनं आणखीन एक गोष्ट मला सांगितली होती, ती घोणसरमध्ये ती तिची संख्या राईट ऑफ ओव्हर द विकेट. आकोटामध्ये चेंडू ऑन साईडला एक चांगला फटका. आता मात्र टायमिंग चांगला, चेंडू जाईल सीमारेषा पार. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. उत्तुंग भरारी गत यावेळेला चेंडू लॉंग ऑन चेंडू करून सीमारेषा पार जाते. 6 धाबांकरता षटकार. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धाबांची आवश्यकता. सौ गोलंदाजी करतोय. समोर जाईल शैलेश. अभि शैलेश. आता डॉट चेंडू महत्त्वाचा होता कारण एक षटकार आलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 23 धाबा. म्हणजे हा चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याची किंमत आहे 1 लाख. 1 लाखाचा चेंडू आहे. बॅटची कड घेते क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहन चोगले. सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या घरच्या मैदानावरती खूप चांगली कामगिरी करत असताना धावपलकावरती एकूण धाबा 40 धाबा आहेत. 62 धावांची आवश्यकता आहे. आता तर 22 धावांची आवश्यकता आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टप्पा पडलेला चेंडू आतमध्ये येतोय. अत्यंत उत्तम प्रकारचा चेंडू. मैनू मेस्त्रीचा खेळ देखील तुम्ही विसरू शकत नाही. मैनू मेस्त्री एक उत्तम प्रकारचा कर्णधार. आणि एक आणखीन गोष्ट सांगेन मैनू मेस्त्रीबद्दल. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 40. यावेळेला आकोटामधला चेंडू बॅकपट जाऊन खेळला आहे. इथं क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. रत्नागिरी संघ पराभवाच्या छायेमध्ये. तर हैदर 11 वाघुरी संघाचे जे समर्थक आहेत ते टाळ्यांचा गजर करत आहेत कारण हैदर 11 वाघुरी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. धावपलकर धाबा 40. आणि प्रमाणाची आठवण सांगायची झाली तर त्याने लोट्याचा मला वाटतं त्या ठिकाणी गाजवलं होतं मैदान गोलंदाजी करताना. त्याचे जे चेंडू वळत होते ना इतके चांगले वळत होते. परंतु ही पण गोष्ट मला वाटतं 15 वर्षापूर्वीचीच असेल. आवाशीच्या मैदानावरती माळावरती अप्रतिम कामगिरी करणारा हनीफ रुमानी. आणि आज देखील या मॅचमध्ये देखील त्याने 27 धावांची शानदार खेळी साकारली. धावपलकावरती धाबा आहेत 40. सौरभ न्यू बॅटर. गुड मॉर्निंग रत्नागिरी. दुपारच्या सत्रामध्ये संकटात सापडलेत. धावपलकर धाबा 40 आहेत. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे 100. आणि आता शेवटचा चेंडू आहे. विजयाचा सुगंध दळवायला सुरुवात झाली. हैदर 11 वाघुरे मजबूत पकड या सामन्यावरती. दमदार खेळ, तिखट मारा, घातक गोलंदाजी. यामध्ये देखील अत्यंत सुंदर चेंडू आहे. ब्रॉकआउटमध्ये टाकलाय. हनीफनं चेंडू हातात घेतलाय आणि हैदर